नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे या परीक्षेसाठी लागणारे जे काही कागदपत्रे व शैक्षणिक पात्रता व कोणते विषय असणार याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, जाहिरात आहे कनिष्ठ लेखा परीक्षा किंवा लेखापाल परीक्षा 2023-24 म्हणजेच आत्ताच ऍड आलेली आहे आणि या परीक्षेचा जर बघितला अर्ज करण्याचा कालावधी आहे 31/12 ते 30 जानेवारी 2025 या काळामध्ये अर्ज करायचा आहे। यासाठी लागणारी जे काही विद्यार्थी मित्रांनो यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहणार आहोत आपण। शैक्षणिक पात्रता पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्राबद्दल सुद्धा माहिती देणार आहे। परीक्षा शुल्क तर सर्वांनाच माहित आहे। शैक्षणिक पात्रता पाहत असताना ही परीक्षा कोण घेणार आहे आणि सिलेबस काय आहे ही गोष्ट आपण इथे क्लिअर करणार आहोत। मित्रांनो, कम्प्युटराइज्ड म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ऑनलाईन परीक्षा म्हटल्यानंतर पुंडे सर आठवतातच 100%, कारण ऑनलाईन क्लास पुंडे सरांकडे लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवता येणार आहे। मित्रांनो, परीक्षेचं पॅटर्न जर बघितलं अगदीच तलाठी सारखंच ठेवलंय त्यांनी, तलाठी पॅटर्नच ठेवलेला आहे, सेम टू सेम तलाठी पॅटर्न ठेवलेला आहे। म्हणजे पहा, मराठी हा विषय 25 प्रश्न 50 मार्काला, इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्क, एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण देण्यात आलेले आहेत या परीक्षेसाठी। आता ही परीक्षा कोण घेणार आहे? TCS ही परीक्षा घेणार आहे। मित्रांनो, कोण घेणार आहे? TCS ही परीक्षा घेणार आहे। तर 120 मिनिटाचा कालावधी असेल या परीक्षेसाठी, म्हणजे 2 तासाचा, आणि 100 प्रश्न तुम्हाला 200 मार्कासाठी असणार आहे। आणि परीक्षाचा फॉर्म तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 31 तारखेपासून चालू होणार आहे आणि परीक्षा साधारण 4 महिन्यामध्ये उरकली जाणार आहे। त्यासाठी 4 महिन्यामध्ये ड्युटी हवी असेल तर लागा या परीक्षेच्या तयारीला। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता जर विचारात घेतली, शैक्षणिक पात्रता ही पदवी ठेवलेली आहे त्यांनी। काय ठेवलेली आहे? कोणत्याही शाखेतील पदवी ठेवलेली आहे। बघा, लक्षात घ्या, संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तांत्रिक अर्हता काय लागणार आहे? मराठी 30 म्हणजे टायपिंग टेस्ट 30 पासून असणं गरजेचं आहे, किंवा इंग्रजी टायपिंग प्रति मिनिट प्रति मिनिट 40 असणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, इंग्रजी किंवा मराठी टायपिंग असणं आपली आवश्यक आहे। त्याच विद्यार्थ्याला या परीक्षेला फॉर्म भरता येणार आहे। फक्त पदवी असून चालत नाही, पदवी कोणत्याही शाखेची असली तरी चालेल। या अगोदर कसं होतं या परीक्षेसाठी, जे की BSc मॅथ असेल किंवा जे की इकॉनॉमिक असेल, BA इकॉनॉमिक किंवा MSW वगैरे असेल, त्याच विद्यार्थ्याला फॉर्म भरता येत होता। प्लस टायपिंग आवश्यकच आहे, त्यात काही कुठलीच दुसरी अट नाही। म्हणजे टायपिंग आवश्यक असणारी, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टायपिंग आवश्यक असणारी पदवी परीक्षा पास असलेल्याच विद्यार्थ्याला, अपियर सुद्धा चालत नाही, इथे पदवी पास असणाऱ्याच विद्यार्थ्याला परीक्षेला, म्हणजे अगदीच तलाट्यासारखं कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हटलं जातं। पण तलाठीला एक चेंजेस असतो की बाबा त्याला टायपिंग लागत नाही, याला टायपिंग कंपल्सरी आहे। कनिष्ठ लेखापाल पोस्ट जबरदस्त आहे मित्रांनो, विभागावाईज जागा येतील। आता संभाजीनगर विभागाची जागा येतील, कोकण विभागाच्या जागा येतील, त्यानंतर विदर्भातील नागपूर विभागाच्या जागा येतील, आणि सर्वांच्या जागा जर विचारात घेतलं साधारण मला वाटते 1000-1500ची भरती आहे ही साधारण। ठीक आहे, तर या परीक्षेसाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती संपूर्ण कळाली का? थंबनेलवर सांगितल्याप्रमाणे माहिती तुम्हाला मिळाली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्या टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या अर्जासाठी सुद्धा तयार राहा। 31 तारखेच्या नंतर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।